नमस्कार, मी गौरी पिंपळे. गौरी नॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल हा लिबरेशन डे म्हणून जाहीर केला आणि त्या दिवशी ते रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर करणार असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर केला. टॅरिफ म्हणजे आयात कर आणि रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे जे देश अमेरिकी उत्पादनांवरती कर लावतात, आयात कर लावतात, त्यांच्यावरती अमेरिका जास्त मोठ्या प्रमाणावरती आयात कर लावणार, तो रेसिप्रोकल टॅरिफ आहे. आता याच्यामध्ये अमेरिका सगळ्यात जास्त आयात करते चीनकडून, तर चीनवरती अमेरिकेने 34% रेसिप्रोकल टॅरिफ लावलाय. चीनवरती आधी जाहीर केल्याप्रमाणे 20% टॅरिफ आणि हा 34%, म्हणजे चीनी उत्पादनांवरती एकूण 54% टॅरिफ अमेरिकेने लावलेला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांनी 185 देशांची लिस्ट ही जाहीर केली रेसिप्रोकल टॅरिफ असलेली. म्हणजे वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे रेट्स आहेत. त्याच्याप्रमाणे चीनवरती 34%, भारतावरती 26%, पण चीनवरती 34% आणि आधी जाहीर केल्याप्रमाणे 20% टॅरिफ, म्हणून चीनी उत्पादनांवरचा टॅरिफ होतोय 54%. अमेरिकेचं वैशिष्ट्य हे आहे की अमेरिका ज्या वस्तू आयात करते त्या वस्तू जर बघितल्या तर अमेरिकी नागरिकांसाठी रोजच्या दैनंदिन वापराला लागणाऱ्या वस्तू अमेरिका आयात करते आणि अमेरिका ज्या निर्यात करते म्हणजे अमेरिका एक्सपोर्ट करते त्या वस्तू अशा आहेत म्हणजे डिफेन्स प्रोडक्ट, हाय एंड कार्स, हाय एंड प्रोडक्ट्स, उंची मध्य वगैरे, आणि प्रोसेस ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स हे अमेरिका निर्यात करते. म्हणजे अमेरिका आयात करते त्या वस्तू दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहेत, पण अमेरिका निर्यात करते त्यातला डिफेन्स प्रोडक्ट सोडला तर दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू नाही. त्याच्यामुळे जनरली हे जे देश अमेरिकेकडून वस्तू आयात करतात ते देश अमेरिकी वस्तूंवरती, अमेरिकी प्रोडक्ट्सवरती मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावतात. तर आता या टॅरिफ लावण्यामागचा ट्रम्प यांचा उद्देश असा आहे की त्या टॅरिफमधून रेव्हेन्यू मिळेल, ट्रेड डेफिसिट कमी होईल असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर अमेरिकेचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणून एक प्रोटेक्शनिझम पॉलिसी म्हणून हे टॅरिफ वापरले जाणार. अमेरिका आज जीवनावश्यक वस्तू सगळ्या आयात करते. ती अमेरिका आधी या जीवनावश्यक वस्तू आयात करत नव्हती. अमेरिकेचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खूप मोठं होतं. अमेरिका सगळ्या वस्तू अमेरिकेमध्येच मॅन्युफॅक्चरिंग होत होत्या, पण काही अमेरिकन पॉलिसी, लेबर लॉस सारख्या आणि त्याचबरोबर डॉलरचा वाढता दर या सगळ्यामुळे अमेरिकेमध्ये वस्तू उत्पादन करणं हे कठीण झालं, म्हणजे परवडेनासं झालं आणि अमेरिका इतर देशांकडून वस्तू विकत घ्यायला लागली, कारण अमेरिकेला ते स्वस्त पडत होतं. आता या टॅरिफचा परिणाम काय होणार तर अमेरिका जीवनावश्यक दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या आयात करते. त्याच्यामुळे अमेरिकी नागरिकांना त्या वस्तू महाग पडतात. एखाद्या वस्तूवर टॅक्स लागला की त्या वस्तूची किंमत वाढते, ती वस्तू नागरिकांसाठी महाग होते, कन्झ्युमर्ससाठी महाग होते. अगदी तसंच होणार आहे की अमेरिकन नागरिकांसाठी वस्तू महाग होणार आहे, महागाई दर वाढणार आहे आणि अमेरिकेमध्ये इन्फ्लेशनरी प्रेशर येणार आहे. त्याचबरोबर दुसरा परिणाम असा होणार आहे, जेव्हा वस्तू महाग होते तेव्हा त्याची मागणी घटते. त्याच्यामुळे अमेरिका ज्या वस्तू आयात करते त्या आता कमी प्रमाणात आयात करेल. अमेरिका $3.3 ट्रिलियन इतक्या किमतीच्या वस्तू आयात करते. ट्रिलियन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, एखाद्या संख्येवरती 12 शून्य. तर एवढ्या मोठ्या किमतीच्या वस्तू अमेरिका आयात करते. आता याच्यामध्ये या वस्तूंची मागणी घटल्यानंतर त्या वस्तू जे देश अमेरिकेला पुरवतात त्या देशांच्या विक्रीवरती परिणाम होणार. म्हणजे त्या देशांना एकतर त्या वस्तू दुसऱ्या देशांकडे वळवाव्या लागतील किंवा त्या वस्तूंचं उत्पादन थांबवावं लागेल, म्हणजे त्या देशांच्या इकॉनॉमीवरती इफेक्ट होईल. रिरूटिंग ऑफ ग्लोबल सप्लाय चेन हे तर नक्की आहे, पण दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अमेरिका ज्या वस्तू एक्सपोर्ट करते आणि इतर देश आयात करतात त्याच्यामध्ये डिफेन्स प्रोडक्ट जर सोडला तर इतर ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवरती इतर देश टॅरिफ कमी करतील अशी शक्यता बरीच कमी आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे रेसिप्रोकल टॅरिफ करून, मी आता हा व्हिडिओ 3 एप्रिलच्या संध्याकाळी करते भारतातल्या, तोपर्यंत 12 तासापेक्षा जास्त काळ निघून गेलेला आहे. कोणत्याही देशाने अमेरिकी उत्पादनांवरती टॅरिफ कमी करतो किंवा अमेरिकेशी निगोशिएशन करून आपल्या देशावर लावलेला टॅरिफ कमी करतो असं जाहीर केलं नाही. म्हणजे हे टॅरिफ जेव्हा जाहीर केले डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्याच्या आधी व्हाईट हाऊसच्या ज्या प्रतिनिधी होत्या त्यांनी सांगितलं की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर केल्यानंतर 8 एप्रिल पर्यंत इतर देशांना मुदत आहे की ते निगोशिएशन करून
तो टॅरिफ कमी करून घेऊ शकतात. आता आतापर्यंत कुठल्याही देशाने असा कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. म्हणजे याचा अर्थ ट्रेड वॉर नक्की आहे. वेगवेगळ्या उत्पादनांसाठी त्या देशांना वेगवेगळ्या देशांशी करार करावे लागतील. कदाचित ते चालू झालेही असतील. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका हा शस्त्रास्त्र पुरवणारा सगळ्यात मोठा देश म्हणून उदयाला आला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर तो आजपर्यंत अमेरिका सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवणारा देश म्हणून राहिलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका महासत्ता म्हणून उदयाला आला. पण आता शस्त्रास्त्र पुरवणारा एकमात्र देश अमेरिका राहिलेला नाही. त्याचबरोबर रशिया, इंग्लंड, फ्रान्स, इस्रायल, भारतही काही डिफेन्स प्रोडक्ट्सचा एक्सपोर्ट करतो. त्यामुळे आज देशांना फक्त अमेरिकेवरती डिफेन्स प्रोडक्ट्ससाठी अवलंबून राहायचं अशी परिस्थिती नाही. इतर देशांशीही ते करार करू शकतात, कदाचित केलेही असते. रशिया युक्रेन युद्धानंतर रशिया युक्रेन युद्ध चालू झाल्यानंतर अमेरिकेने रशियावरती काही निर्बंध टाकले, बरेच निर्बंध टाकले. काही म्हणण्यापेक्षा अमेरिका आणि युरोपीय देशांनी बरेच निर्बंध टाकले. त्याच्यामुळे डॉलर वगळून बऱ्याच देशांनी रशियाबरोबर करार केले. त्याच्यामध्ये भारत हा एक देश होता आणि भारताने रशियाचं तेल खरेदी केलं आणि ते रिफाईन करून अमेरिका आणि युरोपीय देशांना पुरवलं आणि युरोपीय देशांना तेल पुरवठा करणारा भारत हा नंबर 1 देश बनला, जरी भारताकडे तेलाच्या खाणी नसल्या तरी. तर आता या प्रश्नावर या सिच्युएशन बद्दल जेव्हा एका अमेरिकी पत्रकाराने जयशंकरना प्रश्न विचारला होता, भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही अमेरिकेला बाजूला करून रशियाबरोबर करार केला, तेव्हा जयशंकर यांनी सांगितलं की वी आर नॉट टार्गेटिंग डॉलर, पण अमेरिकेने ज्या पॉलिसी आखल्या त्याच्यामुळे आम्हाला अमेरिकेपासून दूर जावं लागलं आणि आम्हाला रशियाशी करार करावा लागला. तर अशा प्रकारे प्रत्येक देशांना काही ना काहीतरी निर्णय घेऊन याच्यामधून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढायला सुरुवात केली असेल किंवा त्याचा विचारही केला असेल आणि प्रत्येक देश आपल्या अर्थव्यवस्थेला कमीत कमी धोका बसेल किंवा धक्का बसेल अशा प्रकारे निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे ट्रेड वॉर तर नक्की आहे. अमेरिका डिफेन्स प्रोडक्ट सोडले तर अशा कुठल्याही वस्तूंचं उत्पादन करत नाही की इतर देश त्याच्यावरती अवलंबून आहेत. हाय टॅरिफ हे अमेरिकेमध्ये होते 1930च्या आधी आणि तेव्हा अमेरिका वेल्दी होती आणि अमेरिकेला पुन्हा वेल्दी करायचंय. या प्रेस कॉन्फरन्सचं नावच डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक अमेरिका वेल्दी अगेन असं म्हटलं होतं आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे विचारामध्ये तसंच होतं की 1930च्या आधी हाय टॅरिफ नेशन होतं अमेरिका, पण तेव्हा अमेरिका जे उत्पादन करत होती किंवा अमेरिका ज्या देशांकडून उत्पादन घेत होती ते देश युरोपातले होते. 1990ला ग्लोबलायझेशन नंतर परिस्थिती बदलली आणि जसं डॉलरचे रेट वाढत गेले 1971 नंतर तशी जागतिक अर्थकारणातली परिस्थिती फार वेगळी होत गेली. काही इकॉनॉमी ह्या एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी म्हणून उदयाला आल्या, उदाहरणार्थ चीन आणि जपान. त्यांनी त्यांच्या करन्सीचं अवमूल्यन केलं आणि अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट केला. आज बरेच देश म्हणण्यापेक्षा सगळे देश एकमेकांवर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे हाय टॅरिफ लावतो आणि आपण आपल्या देशासाठी प्रोटेक्शनिझम पॉलिसी करतो असं हे करणं हे खूप कठीण आहे आत्ताच्या काळामध्ये. तरीही अमेरिकेने ते केलंय कारण अमेरिकेला पुन्हा इंडस्ट्रियलायझेशनकडे जायचंय. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे त्यांचं कमी झालं म्हणजे जवळजवळ सगळंच इतर देशांकडे शिफ्ट झालं, ते पुन्हा त्यांना मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचंय. म्हणून इंडस्ट्रियलायझेशन पुन्हा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रोटेक्शनिझम पॉलिसी परत ती अंमलात आणण्याच्या विचारात आहेत. बघू किती यशस्वी होतोय, याचा परिणाम अर्थव्यवस्थांवरती होणार आहे हे तर नक्की आहे. तो कशा प्रकारे होईल हे हळूहळू समजेल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होईल. ज्याप्रमाणे इन्फ्लेशनरी प्रेशर वाढेल, वस्तू महाग होतील, त्याप्रमाणे अमेरिकन नागरिकांच्या जीवनावरही होईल. लगेच होईल असं सांगता येणार नाही, पण एखाद महिन्याने तर नक्की होईल. आणि यात एक गमतीचा भाग सांगायचा होता. या 185 देशांची लिस्ट जी जाहीर केली त्याच्यामध्ये एक देश आहे नॉर्थफ्लोक आयलँड. हा ऑस्ट्रेलियन टेरिटरीमध्ये येणारा देश आहे. लोकसंख्या जेमतेम 2000. या देशावरती 29% टॅरिफ लावलाय. मी पब्लिक डोमेनमध्ये जरा सर्च करायचा प्रयत्न केला की कोणत्या कंपनीज तिकडे रजिस्टर आहेत किंवा असं काही, तर असं काही मला आढळून आलं नाही. त्यामुळे हा निर्णय अनाकलनीय आहे. पण नंतर पुन्हा लिस्ट बघितली तर अजून एक देश आहे त्याच्यामध्ये, हर्ड अँड मॅकडोनाल्ड आयलँड. हा एक छोटासा देश आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या देशावर मानवी वस्ती नाही,
तिथे कोण राहतात? पेंग्विन्स राहतात आणि त्या देशावरती 10% रेसिप्रोकल टॅरिफ लावलाय. हे अमेरिकेमध्ये जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणी धमकावू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय. अमेरिकेला कोणी धमकावेल ही कल्पनाच मुळात हास्यास्पद आहे, कारण आजपर्यंत अमेरिकाच संपूर्ण जगाला धमकावत आली आहे. पण जिकडे फक्त पेंग्विन राहतात ते पेंग्विन अमेरिकेला धमकावतील हे मला म्हणजे खूप हसायला आलं ते वाचून की हर्ड अँड मॅकडोनाल्ड आयलंडवरती 10% रेसिप्रोकल टॅरिफ लावलाय जिकडे एकही माणूस राहत नाही. तर हा गमतीचा भाग झाला. अशा प्रकारे जे टॅरिफ रेसिप्रोकल टॅरिफ लावले आहेत त्याचे परिणाम दिसायला 1-1.5 महिना लागेल. बघूया काय होतंय ते. याच्या आधी टॅरिफ बद्दलचे 2 व्हिडिओ मी आधी केलेले आहेत, माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा. हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट नक्की करा. एक तर हा व्हिडिओ इंग्रजीमध्ये एसोटेरिक म्हणून एक शब्द आहे, एसोटेरिक एक शब्द आहे म्हणजे अगम्य किंवा गूढ. हा विषय असाच आहे, खूप मोठा आहे, अगम्य आहे, म्हणजे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आणि मराठीमध्ये हा मी व्हिडिओ केलाय, तो महाराष्ट्रात बघितला जातो किंवा महाराष्ट्राबाहेर बघितला जातो हे जाणून घ्यायला मला आवडेल आणि माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे की कोणकोणत्या भागामध्ये हा बघितला जातो. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा, ही माझी एक तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.